ए प्रभू, 3 बिर्याणी ऑर्डर करतो. 1 2 3 काय? एवढ्या दिवसानंतर भेटलोय आणि यांना म्हणणार की माझे पैसे तुम्ही द्या, मी तुम्हाला नंतर देतो. बरोबर नाही यार. अरे अक्रम भाऊ, मला जरा पप्पांचा कॉल आलाय, मला अर्जंट जावं लागेल, एक काम आहे छोटस. तुम्ही घ्या करून, मी येतो. कमवतो तर मी पण यार, पण घरचा खर्च सोडून, जबाबदाऱ्या सोडून असा कधी माझ्याबद्दल विचार केला नाही. अरे तुम्ही बिर्याणी ऑर्डर करणार होते, खायला जाणार होते ना, काय झालं? अरे तुझ्या पप्पाचं काम आहे ना, आधी तुझ्या पप्पाचं काम करू, नंतर खायला जाऊ. अरे पप्पांचं काम आहे, त्याच्यानंतर मला थोडं मार्केटमध्ये पण जायचंय रे मम्मी सोबत, त्याच्यामुळे नाही का मग मी मम्मी सोबत मार्केटमध्ये जातो. हा मग चालतंय ना. पप्पांचं काम झालं, मम्मीचं मार्केटचं काम झालं, सगळे एकत्र काम करू आणि मग खायला जाऊ. अरे त्याच्यानंतर ना मला पिंकीला पण भेटायला जायचंय ना. तुला तर माहितीये यार, पिंकीला भेटायला नाही गेल्यावर माहिती ना ती कसं तोंड वाकडं करते, त्यामुळे तिकडे नक्कीच जावं लागेल, त्यामुळे मला काही जमणार नाही. अरे पिंकीचं काय नाही, तुम्ही दोघं तिकडे बसा बेंचवरती, आम्ही जरा लांब थांबतो. तुमचं बोलणं झालं की मग जाऊ बिर्याणी खायला. अरे यार, आता यांना कसं सांगू की प्रॉब्लेम मुळात हा नाहीच आहे. अरे बाबा, पैसे नाहीत माझ्याकडे यार बिर्याणी खायला. काय पैसे नाही? अरे मी तुझ्या भरोश्यावर आलोय बिर्याणी खायला. अरे मी तुमच्या दोघांच्या भरोश्यावर आले, माझ्याकडे पण पैसे नाहीत. आज मला कळालं की माझी एकट्याचीच लागलेली नाहीये. पैसा मैत्रीमध्ये दुरावा निर्माण करत असेल, पण इथे तर पैसाच नाहीये. याचा अर्थ पैसा जरुरी आहे, पण प्रत्येक ठिकाणी नाही. पैशामुळे मैत्री नाही, तर मैत्रीमध्ये पैसा चालतो. आणि इथे तर आम्ही 1 रुपया खिशात नसताना एकमेकांच्या भरोश्यावर आलो होतो. आणि ही दोस्ती माहित नाही अजून किती लांबपर्यंत चालेल. कदाचित जिंदगीला पूर्ण देईल.